उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील तिकडे उपस्थित आहेत. पुण्यातल्या जमीन व्यवहाराची चर्चा होणार आहे आणि अशी अपेक्षा आहे, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे की ही भेट जी आहे ती पुण्यातल्या जमीन व्यवहारासंदर्भात जे काही आरोप गेल्या काही दिवसांमध्ये होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अभिषेक मुठाळ आपल्याला ताजे अपडेट्स देतील. अभिषेक, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला साधारणपणे 12च्या दरम्यान वर्षा निवासस्थानी येताना पाहायला मिळालेले होते. मात्र या संदर्भात जर का भेट पाहिजे तर ती भेट ही एकूणच भारतीय जी महिला संघ आहे तो इथे पोहोचलेला होता आणि त्या संदर्भातली एकूणच कार्यक्रम होता, त्यासाठी अजित पवार आले होते. मात्र आताची भेट जर का पाहायची तर अजित पवार सोबतच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघही नेते वर्षावर दाखल झालेले आहेत. एकूणच जमीन घोटाळा प्रकरणी ही सगळी भेट असल्याचं कळतं आहे. एकूणच जो अजित पवार यांचा ताफा आहे तो देखील दाखल झालेला आहे आणि साधारणपणे अर्धा तासापासून ही भेट सुरू असल्याचं कळतं आहे. नेमकं चर्चा जर का पाहायची तर या संदर्भात आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होत आहेत. प्रामुख्यानं अनेक आरोप हे कुठंतरी पार्थ पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्यावर देखील संशयाची सुई जी आहे ती विरोधकांकडनं ओढली जाते आहे आणि त्यामुळेच या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी हे नेते दाखल झाले आहेत अशी माहिती आपल्याला मिळते आहे. प्रामुख्यानं जर का यामध्ये पाहायचं तर एकूणच या संदर्भात पार्थ पवार यांच्यावर कुठेही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे. एकूण जी अमेडिया कंपनी आहे यामध्ये मोठे शेअर्स केवळ 99% जे शेअर्स आहेत ते आपल्याला पार्थ पवार यांच्या नावावर पाहायला मिळतात. दिग्विजय जे आहेत त्यांच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात काही खलबत शिस्त आहेत का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. एकूणच मुख्यमंत्री या भेटीमध्ये काय बोलतात, एकूणच या संदर्भात काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्वाचं असेल. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत. अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय, कोणती चर्चा होतीये पाहणं महत्वाचं आहे. या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि आता सुरुवात करणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम महापालिकेचा महासंग्राम याला. हो नाही म्हणता म्हणता अखेर मुहूर्त मिळालेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा देखील झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत